नमस्कार, मी संदीप. आम्ही बिघडलोच्या आजच्या भागामध्ये आपलं सहर्ष स्वागत. आज आपण आहोत मलकापूर, तालुका शाहूवाडी, जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी. आणि आज आपण भेटणार आहोत अशा एका व्यक्तिमत्वाला की ज्यांच्याकडे पाहिलं की हाडाचे शिक्षक या शब्दाचा अर्थ आपल्याला कळतो. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून सातत्याने झटणारे, त्याचबरोबर समाजाप्रती शिक्षकाचे असलेले उत्तरदायित्व जाणून समाजाच्या वेगळ्या घटकांना एकत्रित करून समाजासाठी वेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून काम करणारे, महाराष्ट्र राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त श्री विनायक हिरवे सर यांना आज आपण भेटणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांच्या शैक्षणिक प्रवासाबद्दल. नमस्कार, मी विनायक हिरवे. सध्या प्राथमिक शिक्षक म्हणून जिल्हा परिषदच्या सेवेत आहे. सध्या मी विद्यामंदिर वारूळ या ठिकाणी विषय शिक्षक म्हणून काम करतो आहे. माझी एकूण सेवा 23 वर्षे झाली असून एक शैक्षणिक क्षेत्रात काम करण्याची आवड पहिल्यापासून असल्यामुळं एक आवडीनं या क्षेत्रात काम करतो आहे आणि शैक्षणिक व्यासपीठ या संस्थेचा मी संस्थापक आहे. माझं बालपण एक खूप समृद्ध झालं. आजच्या काळात मोबाईलच्या काळात मुलं बघतो आपण मोबाईलवर असतात किंवा त्यांना इतर खेळायला मिळत नाही, पण माझं जे गाव आहे ते निसर्गाच्या सान्निध्यात आहे. आजूबाजूला खूप चांगला परिसर आहे आणि त्या परिसराचा उपयोग आमच्या लहानपणी खूप झाला. माझं शिक्षण जे होतं ते कुमार विद्यामंदिर मलकापूर या शाळेत झालं. मला सुरुवातीच्या पहिली दुसरीला असताना अगदी इतर आज जी लहान मुलं रडतात शाळेला जाताना, सध्या मी देखील एक रडका विद्यार्थी होतो. मला देखील अजून खूप आठवतं ते. आणि तिसरीत असताना एक किस्सा असा घडला की आमचे जे मुख्याध्यापक होते जोशी गुरुजी, त्या जोशी गुरुजींचा चष्मा हरवला होता आणि 1-2 दिवस ते चष्मा विना ते राहत होते. तर त्यांना अस्वस्थ वाटायचं, त्यांचं काम काही करता येत नव्हतं. अगदी योगायोगानं आम्ही मुलं चष्मा शोधत असताना तो नेमका चष्मा मला सापडला आणि गुरुजींना तो चष्मा मी आणून दिला. आणि त्या गुरुजींनी त्यानंतर मला म्हणजे अगदी त्यांनी जाणून बुजूनच त्या दिवसापासून खूप माझं कौतुक चालू केलं आणि इतकं कौतुक केलं की मी जे शाळा बुडवणारा एक विद्यार्थी होतो तो रोज मी शाळेला जायला लागलो आणि शिक्षणाची मला आवड लागली. आणि तिथनं पुढं मी माझं शिक्षण खूप चांगल्या पद्धतीने केलं. मी 4थीला शिष्यवृत्तीमध्ये देखील केंद्रात आमच्या क्रमांक मिळवला आणि एक शिक्षणाची आवड मला तिथून पुढं लागली. तसं पाहिलं तर आमच्या घरात खूप कोणी शिकलं नव्हतं. आमचा परंपरागत जो व्यवसाय होता शिंपी व्यवसाय. घरातले लोक सगळे शिंपी व्यवसाय म्हणजे त्या व्यवसायात होते. माझे वडील कंडक्टर होते, पण त्यांच्यावर देखील खूप मोठी जबाबदारी होती. आणि अशा परिस्थितीत परिस्थितीला आर्थिक परिस्थिती खूप अशी बेताचीच होती तशी आमच्या घरची. आणि त्यामुळं लहानपणी जे आमचं आजूबाजूला म्हणजे परिस्थिती अभावी काही अडचणी येत होत्या, पण योगायोगानं खूप चांगले मित्र होते आणि शिक्षक मला चांगले मिळाले आणि त्यांच्यामुळं जे बालपण होतं ते खूप चांगल्या पद्धतीने गेलं. माझ्या आजूबाजूला मग काही सांगितल्याप्रमाणे निसर्ग खूप चांगला होता, त्यामुळं आजूबाजूच्या म्हणजे शेतात जाणं, तिथल्या चिंचा आणणं किंवा तिथल्या जांभळं करवंद आणणं, सायकलवरून खूप फिरणं, नदीत आंघोळ करणं, हे खूप चांगल्या पद्धतीचं समृद्ध असं बालपण माझं त्यावेळी गेलं. त्याच्यानंतर 5वीला रयत शिक्षण संस्थेच्या हायस्कूलमध्ये दाखल झालो. 5वी, 6वी, 7वीला देखील खूप चांगले पद्धतीचे शिक्षक मिळाले. 8वीला असताना NCCमध्ये माझी निवड झाली आणि खूप चांगल्या पद्धतीने राष्ट्रीय स्तरावरचे मी कॅम्प केले आणि नेतृत्व गुण जे असतात किंवा पुढं घेऊन जाण्याचे कौशल्य असतं ते मला NCCमधून मिळालं आणि NCCचा माझ्या जीवनावर परिणाम झाला. तिथून पुढं मी 9वी, 10वीला देखील जे सामाजिकतेची जी चळवळ म्हणतात ते कर्मवीर अण्णांच्या प्रेरणेमुळं माझ्यात रुजली आणि आम्ही काही मित्रांनी मिळून अगदी 8वी, 9वीपासूनच सामाजिकतेचे जे उपक्रम असतात ते सुरू केले आणि बऱ्याच काही गोष्टी असतात. अगदी शिक्षकांचा सत्कार करणं, शिक्षकांच्या घरी जाऊन त्यांना भेटणं, एखादा विद्यार्थी आमचा सहकारी आजारी असेल तर त्याला जाऊन मदत करणं. अगदी 8वी, 9वी, 10वीच्या काळातच हे सामाजिकतेचे जे संस्कार असतात ते माझ्यावर रुजले. 12वीचं शिक्षण पूर्ण झालं आणि मग काय करावा प्रश्न होता. घरच्यांची इच्छा होती की मी मेडिकलला जावं, एखादं मेडिकलचं दुकान काढावं, म्हणजे B फार्म D फार्म करावं. माझी स्वतःची इच्छा होती की मी भारतीय सैन्य दलात जावं. त्यासाठी मी देखील भरतीच्या देखील परीक्षा दिल्या, पण माझ्या काही मित्रांनी D.Edचे फॉर्म भरले आणि मीही त्यांच्याबरोबर D.Edचा फॉर्म भरला की बाबा आपल्याला शिक्षक होण्याची जर संधी मिळाली तर खूप चांगलं होईल असं वाटलं. आणि योगा असा होता की मला D.Edला प्रवेश मिळाला. काही तांत्रिक अडचणीमुळं मला तो लेट मिळाला, पण मी पहिल्या वर्षीचं फक्त शिक्षण 3 ते 4 महिन्याचंच केलं. म्हणजे फर्स्ट इयर माझं 3 ते 4 महिन्याचंच झालं. पण
पुढच्या वर्षी म्हणजे सेकंड इयरला मी इतका DEDशी एकरूप झालो की माझ्या मित्रांच्या सहकार्यामुळे मी ते कॉलेजचा वर्ग प्रतिनिधी म्हणून निवडून आलो आणि माझं 2 वर्षाचं ते DEDचं कॉलेज जे शिक्षण होतं ते रुकडी कॉलेजमध्ये झालं. खरं तर रुकडी हे देखील आपल्या कर्मवीर अण्णांच्या रयत शिक्षण संस्थेचंच होतं आणि तिथे देखील इतके चांगले सहकारी मला मिळाले की माझ्या जीवनाला जी खरी दिशा मिळाली ती रुकडी DED कॉलेजमुळं मला मिळाली. DED पूर्ण झालं आणि मी लगेच 4-5 महिन्यात नोकरीला लागलो. योगायोगानं माझ्या तालुक्यातच जो कोल्हापूर जिल्ह्याचा एक दुर्गम भाग समजला जातो असा शाहूवाडी तालुका, या तालुक्यामध्येच मला नोकरी मिळाली. खरं तर बाकीचे माझ्याबरोबरचे जे उमेदवार होते ते शाहूवाडी तालुका नको म्हणत होते, पण मी अगदी हक्कानं, कारण माझा तालुका होता आणि माझं गाव तिथं होतं, त्यामुळे मी शाहूवाडी तालुका मागितला. आणि 2000 साली मला विद्यामंदिर वरील गाव म्हणजे मलकापूरपासून माझ्या ज्या गावापासून अगदी 5-6 किलोमीटरचंच गाव ते मला सेवेसाठी मिळालं. त्या शाळेत सेवेला सुरुवात करण्यापूर्वीच मी एक ठरवलं होतं की आयुष्यात एक चांगलं काम की एक चांगला शिक्षक म्हणून मग घडून दाखवायचं किंवा करून दाखवायचं आणि विद्यार्थ्यांशी आयुष्यभर प्रामाणिक राहायचं या सेवेत. या हेतूनच मग अगदी सेवेच्या पहिल्या दिवसापासून माझ्या नोकरीला सुरुवात झाली. 2000 साली मी नोकरीला लागलो आणि खरं तर मग सेवेचं एक व्रत घेऊन की आपण या सेवेत काम करत असताना प्रामाणिकपणे सेवेत काम करायचं असं ठरवलं होतं. आणि 2000 साली ज्यावेळी नोकरी लागलो त्यावेळी मला जी शाळा मिळाली होती ती पण दुर्गम भागात होती आणि शाहूवाडी तालुका दुर्गम आहे. अनेक अडचणींना सामना करावा लागतो, जे शिक्षकांना सामना करावा लागतो, इथल्या लोकांना सामना करावा लागतो. आमचे बरेच पालक जे असतात ते मुंबईसारख्या शहरात नोकरीला आहेत आणि असं असताना विद्यार्थ्यांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे किंवा आपल्या शाळेतले जे मुलं आहेत त्यांना शिक्षणासाठी काहीतरी दिशा दिली पाहिजे हा हेतू ठेवूनच माझ्या नोकरीची सुरुवात झाली. आणि सेवेच्या अगदी सुरुवातीच्या काळात माझं पहिलं गट संमेलन होतं. त्यावेळी आमच्या काळात गट संमेलन असायचं आणि ते गट संमेलनमध्ये गट शिक्षणाधिकारी आले होते आणि त्यांनी सहज विचारलं की यावर्षी स्कॉलरशिपला विद्यार्थी कोण आणणार. आणि मला ॲक्च्युली स्कॉलरशिप शिकवण्याचा काही अनुभव नव्हता, काही नव्हतं, पण माझा हात वरती आपोआप गेला आणि ते सगळे बाकी शिक्षक हसायला लागले. म्हणजे आजकालचं पोरगं आज आलं आहे आणि लगेच हात वरती करतोय आणि काय म्हणजे विद्यार्थी आणणार म्हणतोय. त्यावेळी बरे 1-2 शिक्षकांनी तर पैजा लावल्या, तो म्हणजे आम्ही विद्यार्थी एखादा विद्यार्थी शिष्यवृत्तीला आणला तर आम्ही बक्षीस देऊ. आणि मला देखील कुठेतरी त्या दिवशी एक आव्हान वाटलं आणि एक आशिष पांडुरंग पाटील नावाचा विद्यार्थी त्या वर्षी माझा शिष्यवृत्तीला आला. अगदी शाहूवाडी तालुक्यात त्या काळातले 2-4 विद्यार्थी शिष्यवृत्तीला यायचे आणि त्यातला माझा विद्यार्थी शिष्यवृत्तीला आला आणि सेवेच्या पहिल्याच वर्षी विद्यार्थी शिष्यवृत्तीला आल्यामुळं माझं नाव देखील सगळीकडे झालं आणि जे शिक्षक माझ्यावर हसत होते पहिल्याच वर्षी नोकरीच्या ते माझे कौतुक करण्यासाठी सगळे पुढं आले आणि शिष्यवृत्ती मार्गदर्शक शिक्षक म्हणून माझ्या सेवेची सुरुवात झाली. आणि सुरुवातीच्या 5-6 वर्षाच्या काळातच माझे जवळ 7 ते 8 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले. आणि शिक्षण क्षेत्रात जर आपण आपल्या श्रद्धा जर असेल एखाद्या चांगल्या गोष्टीवर तर नक्कीच आपण यशस्वी होऊ शकतो. इंग्रजीत एक म्हण आहे की इफ यू हॅव फेथ यू कॅन डू एनिथिंग. जे तुमची जर कामावर श्रद्धा असेल तर तुम्ही नक्कीच काही करू शकता आणि तशी श्रद्धा त्या कामावर राहिली आणि त्या श्रद्धेनंच मी आजपर्यंत काम करतो. चा जो विकास आहे तो शारीरिक, बौद्धिक, मानसिक असा सर्व पद्धतीने झाला पाहिजे याकडे माझा कटाक्ष राहिला आहे. आणि त्यामुळं फक्त बौद्धिक विद्याची प्रगती न करता तो त्याला चांगले संस्कार मिळायला पाहिजे, त्याचे शारीरिक विकास व्हायला पाहिजे, त्याचा मानसिक विकास व्हायला पाहिजे. याकरिता गेल्या 23 वर्षात विविध उपक्रम आम्ही सुरू केले. काही उपक्रम हे आज वेगवेगळ्या शाळांमध्ये राबवले देखील जातात. सेवेच्या कालावधीत मी आत्तापर्यंत 4 शाळेमध्ये काम पाहिलं. सुरुवातीला मी विद्यामंदिर वरीलगाव शाळेत होतो. शैक्षणिक उठाव जमा करण्याचं तर पहिल्यापासून एक आवड आहे की गावातले जे लोक आहेत किंवा जे माजी विद्यार्थी आहेत त्यांच्या मदतीतून शाळेचा विकास करणं याकरता माझा नेहमी प्रयत्न राहिला, जेणेकरून विद्यार्थ्यांचा, पालकांचा शाळेशी संबंध देखील चांगल्या पद्धतीने येतो. यासाठी गेल्या 4 वर्षात मी जवळजवळ 50-1 लाखांचं उठाव या शाळांसाठी जमा केला. अगदी डिजिटल शाळा, आमच्या भागातील डिजिटल शाळा जी संकल्पना आहे ती 2008-9 सालीच मी संकल्प तो पूर्ण केला होता. त्याच्यानंतर अनेक उपक्रम मी आमच्या शाळेत चालू केले. मग त्यामध्ये वक्तृत्व स्पर्धा असतील, निबंध स्पर्धा असतील, जवानांना राख्या पाठवणे असेल. नुकतंच आपलं चांद्रयान मोहीम यशस्वी झाली आणि त्यानिमित्त देखील आम्ही रॉकेट लॉन्चिंग जे व्हेकल असतं ती निर्मितीच्या स्पर्धा देखील ठेवल्या होत्या. त्यामध्ये देखील अगदी महाराष्ट्रातनं मला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं मॉडेल तयार केलं होतं.
आम्ही दरवर्षी विद्यार्थ्यांना घेऊन अगदी स्मशानभूमीत स्वच्छता मोहीम करतो, आयोजित करतो. नद्या नाल्यांची स्वच्छता करतो. आमच्याकडे वीर बाजीप्रभू ची जी पावनखिंड आहे त्या पावनखिंडीच्या स्वच्छता मोहीम आम्ही वर्षातून 4 ते 5 वेळा राबवतो, जेणेकरून विद्यार्थ्यांना शौर्याची परंपरा ही पहिल्यापासून समजेल, स्वच्छतेचे संस्कार होतील या पद्धतीनं नेहमी प्रयत्न राहतो. याच पद्धतीनं नेहमी आमचे उपक्रम चालू राहतात. राख्या निर्मिती असतील, हे प्रत्येक सण आला किंवा प्रत्येक एखादा नेत्यांची जयंती असेल, पुण्यतिथी असेल, तर त्यावेळी नुसतं पुण्यतिथी आणि जयंती साजरी न करता तर त्या प्रत्येकाच्या जयंती आणि पुण्यतिथीनिमित्त एक वेगळा उपक्रम विद्यार्थ्यांच्या संस्कार त्यांच्या घडावेत यासाठी आमचे सुरू राहतात. आमच्या भागात ज्या पारंपरिक ज्या प्रथा आहेत, परंपरा आहेत, त्या जोपासण्याचा देखील आम्ही खूप चांगल्या पद्धतीनं प्रयत्न करतो. उदाहरणार्थ होळी सणाला आमच्याकडे खूप चांगल्या पद्धतीनं अगदी सण साजरा करतात. आजूबाजू म्हणजे जे परगावात लोक आहेत, मुंबईला लोक आहेत, ते येतात. त्यावेळी होळीच्या ज्या गाणी असतात किंवा आमच्याकडं गणपतीची गाणी असतात, त्यावेळी ज्या चालीरीती असतात, तर त्यानिमित्त आम्ही स्पर्धा ठेवतो. मुलांच्यासाठी देखावे स्पर्धा ठेवतो, जे गणपतीला सजावट आपण विद्यार्थी करतो, जेणेकरून स्वतःच्या सजावटी ज्या असतात, विद्यार्थी स्वतः सजावट करतात गणपतीला. आणि जास्तीत जास्त प्लॅस्टिक अवॉइड करणं, म्हणजे प्लॅस्टिकचा वापर कमीत कमी करण्यासाठी आम्ही विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करतो. जी आपली दिवाळी असते त्या दिवाळीमध्ये किल्ला निर्मिती स्पर्धा आम्ही आयोजित करतो, जेणेकरून आमचे सगळे शाळेतले विद्यार्थी अगदी गटागटानं असतील किंवा वैयक्तिक असतील की किल्ले तयार करतात. आणि किल्ले नुसतं तयार न करता त्या किल्ल्याच्या संदर्भानं त्यांनी माहिती जमा करावी, ती मुलांना, लोकांना, इतरांना सांगावी, हा देखील त्यामध्ये उद्देश असतो. जेणेकरून जो इतिहास आपण पाठ्यपुस्तकातून शिकवतो तो इतिहास विद्यार्थी स्वतः माहितीच्या संकलन करून आपल्या किल्ला निर्मिती स्पर्धेद्वारे लोकांना सांगतात. म्हणजे अगदी छोटे मोठे असे उपक्रम असतात. त्याच्यानंतर मुलांचं 2-3 दिवसाचं व्यक्तिमत्व शिबिर असतं. अगदी लहान लहान विद्यार्थी आम्ही निवासी ठेवतो 1-2 दिवस, शाळेमध्ये असेल किंवा एखाद्या मंदिरात असेल, ज्या ठिकाणी विद्यार्थी एक लहानपणीच अगदी आपल्या आईवडिलांच्या सोबत दूर राहून आपलं स्वावलंबी जीवन जगण्यासाठी तिथं शिकतात. त्यानंतर आम्ही बाल चित्रपट जी संकल्पना आहे, मुलांना लहान चित्रपट दाखवतो, शाळेमध्ये आयोजित केले जातात. अनेक उपक्रम राबवत असताना अनंत अडचणी देखील येतात, कारण एकतर पालक आमचे बरेचसे म्हणजे परगावी असतात किंवा ग्रामीण भागातले शेतकरी आहेत, आर्थिक अडचणी खूप असतात. पण बऱ्याच वेळा अगदी उपलब्ध परिस्थितीचा उपयोग, साहित्याचा उपयोग करून आम्ही आमचे उपक्रम सुरू ठेवतो. विद्यार्थ्याला अगदी शिक्षणाबरोबरच बाहेरच्या लोकांचं ज्ञान व्हावं यासाठी आम्ही काही मुलाखतींची देखील आयोजित करतो. अगदी रिक्षावाला असेल, हमाल असेल, अगदी भाजीवाला असेल, एखादा कंडक्टर असेल, तर व्यावसायिकांची ओळख व्हावी यासाठी आम्ही त्यांना शाळेत बोलवतो आणि विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यास सांगतो, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यांच्या ज्ञानाचा, त्यांच्या कष्टाची माहिती व्हावी. आमच्याकडं बरेच स्वच्छता कामगार आहेत की अगदी रात्रंदिवस ते काम करतात, पण त्यांच्या कष्टाचं कुठेतरी दखल घेतली जात नाही. पण अशा कष्टकरी जनतेला देखील, व्यावसायिकांना देखील आम्ही आमच्या शाळेत आणतो आणि त्यांची माहिती विद्यार्थ्यांना देतो. ह्या उपक्रम सगळे राबवत असताना आर्थिक अडचण खूप येते, पण आमचे पालक असतील किंवा आम्ही स्वतः त्यासाठी पुढाकार घेतो आणि विद्यार्थ्यांना अगदी आर्थिक झळ न बसता हे उपक्रम आम्ही राबवतो. शिक्षक म्हणून काम करत असतानाच माझी जी ओळख आहे ती शैक्षणिक व्यासपीठ नावाच्या संस्थेबरोबर जोडलेली आहे. मी 2000 साली नोकरीला लागलो आणि त्याच वर्षी शैक्षणिक व्यासपीठ नावाची संस्था आम्ही स्थापन केली. खरं तर शिक्षक हा समाजाचा खूप मोठा आधारस्तंभ आहे आणि खरंच एक राष्ट्राचा तो एक निर्माता आहे हे मी स्वतः मानतो. आणि शिक्षकांनी जर पुढाकार घेतला तर नक्कीच हा देश पुढं जाईल यावर माझा ठाम विश्वास आहे. आणि याकरता अगदी विद्यार्थी दशेत आम्ही जी सामाजिकतेची चळवळ सुरू केली, तीच चळवळ नोकरी लागल्यावर अधिक त्याच्या कक्षा रुंदावल्या आणि आम्ही काही समविचारी शिक्षकांनी एकत्र येऊन शैक्षणिक व्यासपीठ नावाची संस्था 2000 साली स्थापन केली. या संस्थेच्या माध्यमातून ज्ञान, प्रबोधन आणि सेवा हे 3 आम्ही उद्दिष्ट ठेवली आणि या 3 त्रिसूत्रीवर आम्ही आमचं काम 2000 सालापासून सुरू केलं. शिक्षक म्हणून आमचं काम प्रामाणिक काम करत असतानाच राहिलेला जो वेळ आहे किंवा इतर जो वेळ आहे तो पूर्ण वेळ हा सामाजिकतेच्या माध्यमातून समाजासाठी उपयोग पडावा आणि राष्ट्र निर्माणासाठी आपण काहीतरी योगदान द्यावं हा त्या पाठीमागचा उद्देश होता. आणि 2000 सालापासून
गेल्या 23-24 वर्षात या संस्थेच्या माध्यमातून अनेक उपक्रम आम्ही राबवले. म्हणजे शाळेत आम्ही जे काम करत होतो, शाळेत जे आम्हाला अडचणी येत होत्या, ते सामूहिक संघटनात्मक म्हणजे संघटन जे आम्ही केलं होतं त्या माध्यमातून दूर करण्यासाठी आम्ही आमची वाटचाल सुरू केली. आणि अगदी लहान छोट्या छोट्या उपक्रमातून ही सुरुवात झाली. अगदी निबंध स्पर्धा असतील, म्हणजे फक्त एका शाळेचं काम न पाहता आजूबाजूला असलेल्या, कारण शाहूवाडी तालुका दुर्गम होता, डोंगराळ होता, आणि मग इतर जे शिक्षक होते, समविचारी शिक्षक होते, या शिक्षकांना एकत्र घेऊन इतर विद्यार्थ्यांसाठी काही करता येईल का या हेतून आम्ही काही उपक्रम सुरू केले. म्हणजे अगदी सुरुवातीच्या काळात आम्ही निबंध स्पर्धा असतील, वक्तृत्व स्पर्धा असतील, हस्ताक्षर स्पर्धा असतील, अशा छोट्या मोठ्या स्पर्धा घेत घेत आम्ही पुढे गेलो. आणि 2011 साली आम्ही बालकुमार साहित्य संमेलन मलकापूर नगरीत आयोजित केलं होतं. आणि साहित्याचा विद्यार्थ्यांना उपयोग व्हावा, जे गप्पा गाणी गोष्टी असतील त्या विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचाव्यात, यासाठी आमचा प्रयत्न राहिला. आणि ग्रामीण भागातील आमचं ते बालकुमार साहित्य संमेलन अतिशय यशस्वी झालं. आणि आपण मुलांसाठी जे काम करतोय ते आणखीन पुढं उंचावण्यासाठी आम्हाला त्यामुळे मदत झाली. आणि बालकुमार साहित्य संमेलन हा आमच्या व्यासपीठाच्या कामातला एक महत्त्वाचा टप्पा ठरला. यानंतर आदरणीय इंद्रजीत देशमुख साहेब यांचं मार्गदर्शन आम्हाला लाभत गेलं आणि वेगवेगळे उपक्रम व्यासपीठाच्या माध्यमातून सुरू झाले. या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही आज महाराष्ट्रभरात पोहोचलो. आणि खरं तर शैक्षणिक व्यासपीठ हे एक चळवळ होती, आणि त्या चळवळीचं रूप आता इतकं व्यापक झालं की आज महाराष्ट्रभरात अनेक संस्था या व्यासपीठाचं उद्दिष्ट जी होती ती स्वीकारून आज वेगवेगळ्या भागात काम करत आहे. शिक्षक म्हणून काम करत असताना काही समविचारी चांगले मित्र मला मिळाले, आणि समाजासाठी आपण एकत्र येऊन काहीतरी करता यावं, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी काहीतरी एकत्र येऊन आपण चळवळ उभारावी, आमच्या सगळ्या काही मित्रांना वाटलं. आणि सहकारी शिक्षकांना घेऊन आम्ही शैक्षणिक व्यासपीठ या संस्थेची स्थापना केली. खरं तर विद्यार्थी गुणवत्ता सुधारावी या एकमेव उद्देश आमचा सुरुवातीच्या काळात होता. पण जसं जसं आम्ही शिक्षक म्हणून मी काम करत होतो किंवा माझे सहकारी शिक्षक काम खूप पाहत होते, त्यावेळी असं लक्षात आलं की आमच्या ग्रामीण भागात किंवा दुर्गम भागात अनेक अडचणी आहेत. अगदी विद्यार्थी गैरहजेरीचं प्रमाण खूप होतं, किंवा विद्यार्थी शाळा सोडण्याचं प्रमाण खूप होतं. अशा काहीतरी आपण वेगळं विधायक उपक्रम राबवले पाहिजेत, जेणेकरून हा विद्यार्थी आपल्या शाळेत टिकला पाहिजे. आणि याकरिता विद्यार्थी पालकत्व योजना आम्ही सुरू केली. आणि त्यासाठी अगदी सुरुवातीला आम्ही म्हणजे मी तर माझ्या सेवेत असं ठरलो होतं की किमान माझ्या एकूण सेवेत किमान एक 10 ते 15 विद्यार्थी माझ्या आयुष्यभराच्या सेवेत आपण स्वतः त्यांना शिकवावं, त्यांचं आयुष्य आपण उभारावं, असं माझं एक स्वतःचं स्वप्न होतं. आणि इथं तर आम्ही एकत्र सगळे समविचारी एकत्र मित्र आलो, आणि त्या हेतून असं ठरवलं की आपण जेवढं शक्य आहे तेवढं आपण ह्या गरीब विद्यार्थ्यांना आपण शिक्षण प्रवाहात टिकवून ठेवावं. आणि या उद्देशाने आम्ही मग शैक्षणिक पालकत्व योजना सुरू केली. एक शिक्षक एक विद्यार्थी अशी ती संकल्पना होती की एका शिक्षकाने एका विद्यार्थ्याला दत्तक घ्यावं, त्याचा शिक्षणाचा सगळा खर्च त्यानं करावा. या उद्देशाने आमची ती चळवळ सुरू झाली. अगदी सुरुवातीला आम्ही एक 10 शिक्षक होतो, 10 ते 20 झालो, 20 ते 40 झालो, आणि आता खूप शिक्षक यामध्ये सहभागी झालेले आहेत. आणि याचं लोन आता इतकं पसरलं की आज आम्हाला शिक्षक नसलेले अगदी तळागाळातले जे लोक आहेत, जे अगदी साधे काम करतात, साधे व्यवसाय करतात, ते देखील शैक्षणिक व्यासपीठाशी जोडले गेले. आणि त्या माध्यमातून शैक्षणिक पालकत्वाची जी आमची संकल्पना होती ती आज सर्वदूर पसरलेली आहे. आज अनेक विद्यार्थ्यांना आम्ही मदत करतो. आज अनेक विद्यार्थी मदतीसाठी आमच्याकडे अर्ज करतात, आणि असा एकही विद्यार्थी नाही की ज्यांना आमच्याकडे अर्ज केला आहे की आमच्याकडे विनंती केली आहे की त्याला आम्ही मदत केलेली नाही, असं होत नाही. अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक व्यासपीठाच्या माध्यमातून शैक्षणिक पालकत्व घेऊन त्याचं आम्ही त्यांच्या शिक्षणाने मदत करतो आहे. अगदी त्यांच्या उच्च शिक्षणासाठी देखील आम्ही मदत करतो आहे. म्हणजे सुरुवातीच्या काळात जे आमचं शैक्षणिक पालकत्वाची एक शिक्षक एक विद्यार्थीची संकल्पना होती, ती आता संकल्पना खूप मोठ्या प्रमाणात पसरलेली आहे. आज तब्बल 1700 ते 1700च्या वर विद्यार्थी हे शैक्षणिक व्यासपीठाने दत्तक घेतले, त्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलला. त्याचबरोबर आज उच्च शिक्षणासाठी देखील आमची काही सहकारी मदत करत आहेत, जे शिक्षण क्षेत्रात नाहीत, पण ते एक सामाजिक बांधिलकी म्हणून शैक्षणिक व्यासपीठाच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदत करत आहेत. आज जवळजवळ 10 लाखाची शिष्यवृत्ती दरवर्षी आपण विद्यार्थ्यांना देतोय. आणि याची पालकत्वाची योजना जी 2000 साली आम्ही सुरू केली होती ती आज देखील चांगल्या पद्धतीनं सुरू आहे. शिक्षणाबरोबर समाजाचं देणं लागतो या हेतूनं
अनेक योजना आम्ही सुरू केल्या जेणेकरून समाजातल्या अनेक लोकांना मदत व्हावी. परवाचंच एक उदाहरण गेलं तर अगदी 2 दिव्यांग मुलं होती, जी जन्मजात दिव्यांग होती आणि त्यांची जी आई होती ती त्या मुलांचा सांभाळ करायची आणि इतकी त्यांची परिस्थिती अडचणीची होती. आणि ज्यावेळी व्यासपीठाला त्याची माहिती मिळाली, त्यांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आणि त्यांना ते जी आवश्यक योजना होत्या की त्यांना लागू केल्या. त्या मुलांसाठी आम्ही कमोड बांधून दिलं, त्यांच्यासाठी एक रूम बांधून दिली आणि त्याचा इतका चांगला परिणाम झाला. अगदी 1 महिन्यापूर्वी आम्ही त्यांच्या घराला भेट द्यायला गेलो की त्यांचा संसार कसा चालू आहे बघायसाठी. तर अक्षरशः ती माऊली आमच्या पाया पडली आणि तिनं सांगितलं की सर तुम्ही नसता तर कदाचित म्हणजे आमचं कुटुंब राहिलं नसतं. मी स्वतः आत्महत्या करायला गेलो होतो, पण तुम्ही योग्य काळात आम्हाला मदत केली. माझा जो नवरा होता तो त्याला जे व्यसन होतं दारूचं ते देखील सुटलं आणि आमचा संसार चांगल्या पद्धतीने चालू आहे. म्हणजे शैक्षणिक व्यासपीठ अगदी संसार उभा करण्यापर्यंत आज मदत करतं आहे. व्यासपीठाच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवले जात असतानाच अनेक चांगल्या चांगल्या घटना घडल्या. म्हणजे मुलं आईंना घरं बांधून दिली. त्यानंतर आम्ही एक योजना सुरू केली होती सामाजिकतेची की जे वृद्ध निराधार लोक आहेत त्यांना सांभाळ करण्यासाठी काय आपण पुढाकार घेऊया असं आम्ही व्यासपीठाच्या सदस्यांनी ठरवलं. आणि सुरुवातीला अनिल शिंगारे नावाचे शिक्षक आहेत, जे चळवळीतले कार्यकर्ते आहेत. तर त्यांनी सांगितले की एक नाईक वस्तीतील एक दाम्पत्य आहे ज्यांना मुलं नाहीत आणि पण त्यांची खूप फरफट होते. तर अशा दाम्पत्याला आपण दत्तक घेतलं होतं आणि त्यांचा पूर्ण औषधोपचाराचा खर्च असेल, त्यांचा राहणीमानाचा खर्च असेल, पूर्णपणे व्यासपीठाच्या सदस्यांनी केला. आणि वेगवेगळे समाजातले जे दाते आहेत यांनी त्यासाठी खूप चांगलं सहकार्य केलं. त्यांना संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून मदत करण्यासाठी देखील व्यासपीठानं पुढाकार घेतला. अनेक निराधारांना संजय गांधी योजनेची कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी देखील आमच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला. सामाजिकतेची चळवळ सुरू असतानाच मध्यंतरीच्या काळात एका तरुणाचा फोन आला की सर मी नोकरीला लागलो आहे. खरं तर आनंद इतका झाला कारण ती व्यक्ती जी होती ती अंध होती आणि अंध असताना त्या व्यक्तीनं आम्हाला फोन केला की सर मी नोकरीला लागलो. आणि आम्हाला पाठीमागं मी ज्यावेळी फ्लॅशबॅकमध्ये गेलो त्यावेळी आठवलं की त्या विद्यार्थ्याला आम्ही लॅपटॉप दिला होता आणि ज्यावेळी त्याला मदतीसाठी कोणी पुढे येत नव्हतं त्यावेळी आमच्या कार्यकर्त्यांनी त्याला लॅपटॉप दिला उपलब्ध करून. त्यासाठी देखील खूप चांगले सहकार्य समाजातल्या लोकांनी केलं होतं. आणि तो ज्यावेळी नोकरीला लागला तर त्याचा आनंद त्याला जितका झाला त्याला तेवढाच आम्हाला झाला. अशा अनेक तरुणांचे करिअर घडवण्यापाठीमागं आमच्या शिक्षकांनी किंवा शैक्षणिक व्यासपीठानं पुढाकार घेतला. त्याच्यानंतर आदरणीय इंद्रजित देशमुख साहेब यांचं सान्निध्य किंवा यांचं मार्गदर्शन या व्यासपीठाला लाभलं आणि व्यासपीठाचं सोनं झालं. खरं तर व्यासपीठाच्या सामाजिकतेची जी चळवळ सुरू झाली त्याची मुख्य प्रेरणा ही आदरणीय काकाजीच आहेत. आम्ही आनंदमय दिवाळी नावाचा उपक्रम सुरू केला. आदरणीय काकाजींची ती संकल्पना होती की दिवाळीत एकही कुटुंब किंवा एकही व्यक्ती हे वंचित राहू नये, प्रत्येकाला आनंद आपण शक्य आहे त्यांना द्यावा. आणि याकरता आनंदमय दिवाळीचा आमचा उपक्रम सुरू झाला. आज तो उपक्रम महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात पोहोचला. त्यासाठी आम्ही काय करतो की काही आमचे जे शिक्षक असतात किंवा समाजातले जे काही संवेदनशील लोक असतात ते वर्गणी काढतात आणि काही लोक साहित्य देतात. अगदी लाडू, करंजी, चकली, अगदी सुगंधी उठणं याचा आम्ही एक किट तयार करतो छान पद्धतीनं. आणि जो एखादा वंचित घटक आहे, एखाद्या निराधार स्त्री असेल, एखादा वृद्ध स्त्री असेल, अगदी वाड्या वस्त्या असतील, तिथल्या लोकांच्या दिवाळीच्या आदल्या दिवशी आम्ही त्यांच्या अगदी घराच्या पुढं नेऊन अगदी गुपचूपणे ठेवतो, जेणेकरून त्याला देखील आश्चर्य वाटतं आणि तो अतिशय आनंदित ते कुटुंब होतं. त्याचा परिणाम असा झाला की आमच्या शाळेतले विद्यार्थी देखील यामध्ये योगदान देऊ लागले. अगदी आम्ही आमच्या शाळेमध्ये आवाहन करतो की आपल्या गावातली एखादी वृद्ध स्त्री असेल, वृद्ध कुटुंब असेल की ज्यांना कोण नाही अशा लोकांना तुम्ही मुलांनी मदत केली पाहिजे. आणि मला आनंद वाटतो की आम्ही ज्यावेळी विद्यामंदिर करंगळे शाळेत होतो त्यावेळी तिथे एक वृद्ध स्त्री राहत होती आणि आमच्या मुलांना ज्यावेळी मी संकल्पना सांगितली त्यावेळी त्या मुलांनी अक्षरशः ज्या वृद्ध स्त्री होती तिला आंघोळ घातली, तिला चांगलं सुवासिक उठणं लावलं, तिच्या घराच्या पुढं पंत्या लावल्या, आकाशकंदील लावला, तिला चांगल्या पद्धतीनं फराळ दिला आणि तिचं जे वृद्धत्व होतं ते आनंदमय झालं. कारण त्या गावातल्या लोकांची जे दुर्लक्ष होतं तिच्याकडं त्याच्यानंतर त्याकडे लक्ष गेलं आणि त्या आजीचं आयुष्य पुढचं खूप चांगलं गेलं. अशा अनेक प्रसंग घडत गेले. अगदी शाळेतली जी एखादी गरीब विद्यार्थिनी असते तिला आमचे विद्यार्थी स्वतः वर्गणी काढतात, स्वतः खाऊचे पैसे जमा करतात, तिला छानसा एखादा ड्रेस देतात, तिचा वाढदिवस साजरा करतात. अशा अनेक प्रसंग होतात. त्यांची फी, काही सहलीची फी नसते काही विद्यार्थ्यांना भरण्यासाठी, त्यावेळी आम्हाला न सांगता आमचे विद्यार्थी जमा करतात, त्या विद्यार्थी फी स्वतः भरतात.
त्यानंतर आमची माणुसकीची भिंती नावाचा उपक्रम असतो, ज्या उपक्रमातून अतिशय चांगल्या पद्धतीनं त्याला सहकार्य मिळतं. आमच्याकडे ऊसतोड कामगार येतात किंवा भटके लोक असतात, त्यांच्यासाठी मोठ्या प्रमाणावर कपड्यांची तिथं उपलब्धता होते आणि हजारो लोकांना त्याचा फायदा होतो. हे सगळं चालू असतानाच विद्यार्थ्यांसाठी सामाजिकतेचे उपक्रम सुरू हे पूरक चालू असतानाच काही शैक्षणिक उपक्रम हे आमचे सातत्यानं सुरू आहेत. यामध्ये वीर बाजीप्रभू गुणवत्ता चाचणी नावाची परीक्षा ही आम्ही वेगवेगळ्या संस्थांच्या सहकार्यानं घेतोय, ज्यामध्ये शाहूर तालुक्यातील जवळजवळ 2,000 ते 2,500 विद्यार्थी या परीक्षेला बसतात. आणि नुसतं परीक्षा घेणं आमचा उद्देश नाही, तर या विद्यार्थ्यांना वर्षभर मार्गदर्शन करणं, त्यांच्यासाठी शिबिर आयोजित करणं आणि त्या शिबिराच्या माध्यमातून जास्तीत जास्त विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक बनवणं आणि विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांची ओळख करून देणं हा देखील आमचा प्रयत्न राहतो. त्याच्यानंतर आम्ही इस्रोची सहल आम्ही देखील आयोजित करतो. इस्रो म्हटलं की आपल्याला खूप नवल वाटतं, पण मला देखील अगदी सुरुवातीच्या काळात विमानात आम्ही देखील बसलो नव्हतो आणि मुलांना विमानात बसवावं, त्यांना इस्रोच्या सहल सफर करून आणावी असं आम्हाला वाटलं. आणि गेल्या 4 वर्षात आम्ही 3 वेळा केरळच्या ठिकाणी जे तिरुवनंतपुरम येथे थुंबा रॉकेट स्टेशन आहे त्या ठिकाणी आम्ही विद्यार्थ्यांना घेऊन जातो. दरवर्षी मे महिन्यात ही आमची सहल असते. 7वी ते 10वीचे विद्यार्थी, अगदी अलीकडच्या काळात तर महाराष्ट्रातले अनेक विद्यार्थी यामध्ये नोंदणी करण्यासाठी इच्छुक आहेत. म्हणजे वेटिंग लिस्ट लागते, इतके विद्यार्थी यामध्ये येतात. या विद्यार्थ्यांना मी विमानानं घेऊन जातो, तिथला इस्रोचं सेंटर दाखवतो. नुकतंच जे आपलं रॉकेट लॉन्चिंग आपलं सक्सेस झालं किंवा चंद्रयान आपलं पोचलं, तर त्यामध्ये अमोल गाडवे नावाचे शास्त्रज्ञ होते आणि हे शास्त्रज्ञ देखील आमच्यासोबत आहेत. गेले 3 सहलीत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. असे चांगले उपक्रम आम्ही विद्यार्थ्यांसाठी आयोजित करतो. सामाजिक शैक्षणिक उपक्रम सुरू असताना काही सांस्कृतिक उपक्रम देखील आम्ही घेतले, ज्यामध्ये HIV बाधित मुलांसाठी आम्ही काम करतो. सेवालय संस्था जी आहे, लातूरची संस्था आहे, या संस्थेच्या सहकार्यासाठी देखील आम्ही फंड उभारण्यासाठी देखील आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले. आजकाल ज्या खाजगी संस्था आहेत यामध्ये पट वाढतोय आणि आमच्या जिल्हा परिषद शाळांचा पट कमी होतोय. त्यामुळे अनेक कारणापैकी एक कार्यक्रम असा आहे की आमचा सांस्कृतिक जो कार्यक्रम असतो, जो इव्हेंट असतो, तो लहान लहान शाळांना आम्हाला आयोजित करता येत नाही. तो आणि जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचा एक चांगला भव्य दिव्य असा कार्यक्रम आम्ही पार पाडतो. याच्यानंतर जो असे छोटे मोठे आमचे उपक्रम सुरू असतानाच एक शाश्वत उपक्रम आपला काहीतरी असावा, ज्याचा उद्देश विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने व्हावा. याकरता आम्ही मलकापूर येथे शैक्षणिक व्यासपीठची अभ्यासिका देखील आम्ही सुरू केलेली आहे, की जो तरुण आज शिक्षण घेतोय पण स्पर्धा परीक्षेसाठी त्याला पुढं मार्गदर्शन योग्य मिळत नाही किंवा त्याच्याकडे आर्थिक परिस्थिती नसते, त्याला लांब दूरच्या अभ्यास केंद्रात जाण्यासाठी अडचणी येतात, अशा विद्यार्थ्यांसाठी आम्ही मलकापूर येथे एक अभ्यासिका सुरू केलेली आहे. आज या अभ्यासिकेत जवळजवळ 70 ते 80 विद्यार्थी अभ्यासाला येतात. विनामूल्य त्यांना कुठलंही मानधन घेतलं जात नाही. हे विद्यार्थी चांगल्या पद्धतीने तिथे शिक्षण घेतात आणि आनंदाची बाब आहे की या विद्यार्थीचे अनेक विद्यार्थी हे स्पर्धा परीक्षेमध्ये आता यशस्वी होत आहेत. 4 ते 5 विद्यार्थी पोलीस भरतीला पात्र झालेले आहेत. 7 ते 8 विद्यार्थी आमचे बँकेच्या परीक्षेत पात्र झालेले आहेत आणि 1-2 विद्यार्थी तर आता क्लास 1 क्लास 2च्या रेसमध्ये आहेत. व्यासपीठाची ही अभ्यासिका आहे ही ग्रामीण भागातील आमच्या विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय चांगली मोलाची सहाय्यभूत ठरत आहे. भविष्य काळात आमचं एक स्वप्न आहे की या मलकापुराच्या आसपास अनेक खेडे आहेत, ग्रामीण भागातील डोंगराळ भागातील जी मुलं आज आमच्याकडे कॉलेजला येतात, महाविद्यालयीन शिक्षण घेतात, विशेषतः मुली शिक्षण घेतात, तर त्यांची एक निवासाची व्यवस्था एक चांगल्या पद्धतीने व्हावी, त्यांची भोजनाची व्यवस्था हवी आणि त्यांना अभ्यासासाठी चांगलं वातावरण तयार व्हावं, त्यासाठी सुसज्ज अशी स्वतःची स्वमालकीची इमारत आमची होण्याचं आमचं एक स्वप्न आहे, ज्याच्या माध्यमातून 101 विद्यार्थी तिथं राहू शकतील आणि या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन होऊन हे विद्यार्थी देशाच्या प्रगतीसाठी योगदान देऊ शकतील. आणि हा सगळा जो आम्ही खटाटोप करतोय हे खरं तर आम्ही स्वतः शिक्षक आहे ते जे सगळे शिक्षक आहोत या व्यासपीठाचे ते स्वतः महिन्याला आम्ही वर्गणी काढतो. मी किंवा माझी पत्नी आहे, दोघंही आम्ही शिक्षक आहोत. आम्ही जर महिन्याचा आमचे एक 10,000 रुपये तरी त्या सामाजिक कार्यासाठी आम्ही बाजूला काढून ठेवतो आणि आमचे अनेक दाते आहेत. आम्ही एक कायमस्वरूपी फंड तयार केलेला आहे. त्या कायमस्वरूपी फंडसाठी अनेक दाते आहेत. मग त्यामध्ये नावं आदरणीय बाबुराव सागावकर असतील, कळंद्रे साहेब असतील, बळीराम पवार असतील, युवराज पाटील म्हणून आहेत, अविनाश पाटील आहेत. ही सगळी मंडळी आहेत ती आम्हाला वारंवार मदत करतात आणि यांच्या योगदानातून हे शैक्षणिक व्यासपीठ पुढं वाटचाल करत आहे. हे सगळं शैक्षणिक काम, सामाजिक काम करत असताना आयुष्यात कुठलाही पुरस्कार स्वीकारायचा नाही.
असं एक मनोमन ठरवलं होतं आणि अगदी 2013-14पर्यंत ते मी खरोखर पाळलं. कुठलाही पुरस्कार मी घेतला नव्हता. अनेक संस्थांनी विचारणा केली होती, अनेक लोकांनी विचारणा केली होती, पण कुठलाही पुरस्कार मी स्वतःहून घ्यायचा नाही असं ठरवलं होतं. पण 2014 साली असं समजले की राज्य शिक्षक पुरस्कार ज्यावेळी मिळतो त्यावेळी 1 लाखाची रक्कम देखील मिळते. त्यावेळी कल्पना डोक्यात एकदम आली की ही 1 लाखाची रक्कम जर आपल्या शैक्षणिक व्यासपीठाला मिळाली तर एक चांगला मेसेज समाजापर्यंत जाईल आणि त्याच्या माध्यमातून अनेक लोक आपल्याला मदतीसाठी पुढे येतील आणि त्याचा उपयोग आपल्याला गरजू विद्यार्थ्यांसाठी करता येईल. आणि या भूमिकेतून 2015 पासून मी थोडंफार ॲप्लिकेशन केलं आणि पहिल्याच प्रयत्नात मला जिल्हा परिषदेचा जिल्हा शिक्षक पुरस्कार मिळाला. त्याचा उपयोग असा झाला की पुढच्या वर्षीच 2017-18 साली मी राज्य शिक्षक पुरस्कारासाठी मुलाखत दिली होती. खरं तर मुलाखत देण्या अगोदर मला माहीत होतं की आपल्याला पुरस्कार मिळणार आहे, कारण त्या पद्धतीचं काम मी केलं होतं आणि अगदी पारदर्शीपणे त्याची निवड झाली आणि मला 1 लाख रुपयाचं तिथं पारितोषिक मिळालं. ते पारितोषिक मिळालेला बरोबरच मी त्यावेळी जे शिक्षण मंत्री होते आदरणीय विनोद तावडे साहेब यांच्या उपस्थितीतच तो 1 लाखाचा चेक मी शैक्षणिक व्यासपीठाकडे सुपूर्द केला. त्याचा परिणाम असा झाला की ती बातमी संपूर्ण महाराष्ट्रभर गेली आणि एक चांगल्या पद्धतीचा जे मला अपेक्षित होतं की शैक्षणिक व्यासपीठाच्या कार्याला आर्थिक सहकार्य मिळेल आणि ते तिथं मला लाभत गेलं आणि जवळ ते 8 ते 10 लाखाचा निधी त्या माध्यमातून आम्हाला लगेच उभारला गेला, ज्याची तो निधी आम्ही आता कायमस्वरूपी निधी म्हणून ठेवतो आणि त्याचं जे व्याज येतं ते व्याज आम्ही गरजू विद्यार्थ्यांसाठी वापरतो आहे. एका अर्थानं जो शिक्षक पुरस्काराची जी रक्कम होती किंवा माझा जो हेतू होता तो रक्कम संकलन करण्याचा होता तो यशस्वी झाला आणि व्यासपीठाचं काम आज घरोघरी पोचलं. आज अनेक संस्था असतील, अनेक फाउंडेशन असतील, हे व्यासपीठाचं उद्दिष्ट घेऊन पुढं जात आहेत आणि त्याचं सगळं जे श्रेय आहे ते आमचं जे प्रामाणिक आम्ही जे सुरुवात केली होती त्यामध्ये आहे. हे सगळं काम करत असताना अनेक अडचणींना समस्यांना तोंड द्यावं लागतं. अनेक प्रशासकीय अडचणी आहेत, अनेक लोकांच्या निंदा नालस्ती आहे. हे सगळं सहन करत असताना अनेक वेळा वाटलं की आपण हे काम सोडून द्यावं. अनेक वेळा प्रसंग असे आले की अनेक वेळा त्रास वाटला, पण त्यावेळी असं वाटायचं की आपण केलं नाही तर हे काम कोण करणार, मी नाही तर कोण, असा प्रश्न प्रत्येक वेळी मला वाटायचा. आपण काम थांबवलं, आज आपल्यामुळं अनेक लोकांना जर फायदा होत असेल किंवा अनेक विद्यार्थ्यांचं जर कल्याण होत असेल तर काही त्रास आपण सहन करावा, यासाठी मी नाही तर कोण हा प्रश्न माझ्यापुढं कायम राहिला आणि त्या ह्यानं मी काम करत गेलो. पण हे काम करत असतानाच माझ्या कुटुंबाचा मला खूप मोठा भक्कम असा पाठिंबा मिळाला. माझी पत्नी ती देखील एक शिक्षिका आहे, तिचं ह्या कामात खूप योगदान राहिलं. अगदी घरातल्या काही गोष्टींकडे माझं दुर्लक्ष होतं, पै पाहुण्यांच्याकडे दुर्लक्ष होतं, पण ह्या कामात इतकं झोकून दिल्यामुळं पै पाहुण्यांच्याकडे दुर्लक्ष होतं, घरातल्या अनेक कामांच्याकडे दुर्लक्ष होतं. पण माझ्या पत्नीनं ते पत्नी सांभाळून घेते, माझे आई वडील सांभाळून घेतात, माझी दोन्ही मुलंही चांगल्या पद्धतीनं उच्च शिक्षण घेत आहेत. या माझ्या पाठीमागं खूप चांगला मित्रपरिवार मला मिळाला. अगदी शिक्षण क्षेत्रातील मित्रपरिवार आहे. मी जिथं रुकडी डी एड केलं त्या रुकडी डी एडचे काही माझे मित्र आहेत जे कायम माझ्या पाठीशी राहिले. किंवा आज शैक्षणिक व्यासपीठामुळे माझा इतका ऋणानुबंध इतक्या लोकांशी झालेला आहे की ते लोक मला प्रत्येक अडीअडचणीवेळी मला मदत करतात आणि त्यांच्या प्रेरणेतूनच किंवा त्यांच्या सहकार्यातूनच मी प्रत्येक वेळी पुढे जातो आहे. कारण माझ्या पाठीमागे कोणतरी आहे असं सारखं वाटत राहतं आणि कधीही म्हणजे कुठलीही गोष्ट मी एखादी कल्पना मांडली, त्याला विरोध झाला किंवा ती अपयशी झाली असं कधी होत नाही. अगदी कुठली गोष्ट असेल किंवा कुठली उपक्रम असेल आम्ही अगदी यशस्वीपणे तो पूर्ण करतो. गेल्या 23 वर्षात शिक्षक म्हणून काम करत असताना खूप मला आनंद मिळाला. मुलात मूल राहण्याचा किंवा बालपण अनुभवण्याचा जो आनंद आहे तो एका शिक्षकाला मिळतो, तो जगात कुठल्याच क्षेत्रात मिळत नाही आणि ते एक शिक्षक म्हणून कार्यरत राहण्याचं भाग्य मला मिळालं. अजून माझी 14 ते 15 वर्ष सेवा बाकी आहे. त्या सेवेमध्ये देखील जोपर्यंत मी या सेवेत आहे तोपर्यंत विद्यार्थ्यांशी प्रामाणिक राहून त्या विद्यार्थ्यांसाठी काम करावं. गरीब शोषित समाज जो आहे, वंचित घटक आहे, यांच्यासाठी काम करावं ही माझी नेहमीच तळमळ राहणार आहे किंवा इच्छा राहणार आहे. जोपर्यंत माझं जगणं आहे तो हे जगणं समाजासाठी काहीतरी त्याचा उपयोग व्हावा यासाठी मी नेहमी माझी धडपड असणार आहे. आत्तापर्यंत खूप आयुष्य चांगलं गेलं. एक चांगले सहकारी मला मिळाले, चांगले लोक मला मिळत गेले, चांगले विद्यार्थी मला मिळाले. आज माझे अनेक विद्यार्थी खूप चांगल्या मोठ्या पदावर आहेत, अनेक सैन्य दलात आहेत, काही MBBS झालेले आहेत, काही इंजिनियर्स आहेत. खूप चांगले विद्यार्थी घडले. हे विद्यार्थी देखील अजूनही संपर्कात आहेत. त्यातल्या
विद्यार्थ्यांचा ज्यावेळी फोन येतो त्यावेळी काही विद्यार्थी भेटायला येतात त्यावेळी खूप आनंद होतो. माझी एक विद्यार्थिनी आहे तन्वी गांधी म्हणून, तिला 10वीला 99% मार्क मिळाले आणि म्हणजे खूप तिचा सत्कार झाला, गौरव झाले आणि एका मोठ्या कार्यक्रमात तिला सत्कारासाठी बोलवलं होतं. माझा एक मित्र फोटोग्राफर आहे, तो त्या कार्यक्रमाला होता आणि ते ज्यावेळी ती बोलायला उठली म्हणजे सत्काराला उत्तर देण्यासाठी, त्यावेळी तिनं पहिल्याच वाक्य सांगितले की आज मी जेव्हा 99% मार्क मिळाले किंवा मी आज जी आहे तर ती माझ्या हिरवे सरांच्यामुळे आहे. आणि जो माझा मित्र तो फोटो काढण्यासाठी होता त्याच्या डोळ्यातनं ते पाणी यायला लागलं. त्याला वाईट म्हणजे इतका आनंद वाटला की आपल्या मित्राचं तिथं कौतुक एक विद्यार्थिनी करते आणि त्यानं मला लगेच फोन करून सांगितलं, अरे तुझं नाव असं असं त्या मुलगीने घेतलं. त्यावेळी मला खूप बरं वाटलं की ज्या 1ली ते 4थीला ज्या विद्यार्थिनीला मी घडवलं आणि 10वीत गेल्यानंतर देखील ती माझं नाव काढते. असे अनेक विद्यार्थी आहेत जे आज वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतो आणि एका शिक्षक असल्याचा जो अभिमान आहे तो नेहमी मला वाटतो आणि वाटत राहील. गेल्या 23 वर्षात मी शिक्षक म्हणून काम केलं. इथून पुढे देखील मर्यादित क्षेत्रात अमर्यादित काम करण्याचा माझा प्रयत्न राहील. कारण आमचं क्षेत्र जे आहे ते दुर्गम आहे, डोंगराळ आहे. अलीकडच्या काळात त्यात सुधारणा होत आहेत, पण भविष्य काळात याच क्षेत्रात काम करून जे वाड्या वस्तीवरील जी मुलं आहेत त्या मुलांना समाजात पुढं आणण्यासाठी माझा नेहमीचा प्रयत्न राहील. मी मलकापूर शहरात जे आहे, मलकापूर शहर माझं सांस्कृतिक चळवळीचे केंद्र आहे आणि या मलकापूर नगरपालिकेचा ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून सलग 5 वर्ष मला काम पाहता आलं. आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की पहिल्याच वर्षी आम्हाला तब्बल 10 कोटींचं बक्षीस मिळालं. मलकापूर नगरीचा राज्यात 2रा आणि देशात 4था क्रमांक आला होता आणि त्यासाठी देखील योगदान करता आलं. आणि मला माझ्या गावाचा खूप अभिमान आहे, कारण मी गावात एक 8-10 वर्ष नोकरी केली आणि गावातील लोकांचा इतका प्रचंड पाठिंबा मला मिळाल्यानंच मी माझी शैक्षणिक सामाजिक तिची वाटचाल पुढं करू शकलो. भविष्य काळात माझ्या गावासाठी देखील मला खूप मोठं योगदान द्यायचं आहे. मी आज वेगवेगळ्या चळवळींच्या माध्यमातून काम करतो आहे. नाम फाउंडेशनच्या माध्यमातून मी काम करतो आहे किंवा साध माणुसकीची अभियान आहे, त्या अभियानाच्या माध्यमातून मी काम करतो आहे. अनेक संस्थांच्या पुढाकारातून ज्या योजना सुरू आहेत यांचं नेतृत्व मी करतो आहे. कोरोना काळात काम असेल किंवा अनेक वेगवेगळ्या अडचणींच्या काळात महापुरात काम असेल, नदी स्वच्छता मोहीम आम्ही राबवली किंवा नदीचा गाळ काढण्याचं आम्ही काम केलं. भविष्यात हेच जे काम आम्ही घेतलेलं आहे वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून, चळवळींच्या माध्यमातून, यामध्ये अग्रेसर राहून जितकं सामाजिकतेच्या माध्यमातून उभारलेला जो आज जी लढा आहे तो लढा अधिक व्यापक करण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करू. माझ्या आत्तापर्यंतच्या वाटचालीबद्दल मी खूप समाधानी आहे, कारण जे मला शक्य आहे ते मी करून दाखवलं किंवा करतो आहे. या पाठीमागच्या प्रेरणा खूप आहेत. मी मग सांगितल्याप्रमाणे आमचे गुरु आदरणीय इंद्रजी देशमुख साहेब आहेत किंवा संपतराव गायकवाड साहेब आहेत, आदरणीय हरीश बुटले सर आहेत किंवा मला आत्तापर्यंत मिळालेले सर्व गुरुजन आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच मी इथपर्यंतची वाटचाल करू शकलो. खरं तर आतापर्यंत 2 ते 2.5 कोटींचा निधी वेगवेगळ्या माध्यमातून म्हणजे एक पोस्टमनचं काम मी त्या ठिकाणी केलं. जो निधी आहे तो म्हणजे देणाऱ्याकडून घेणाऱ्याकडे पोचवण्याचं काम मी व्यवस्थित आत्तापर्यंत प्रामाणिकपणे केलं. हेच काम मला अजून खूप चांगल्या पद्धतीने करायचं आहे. आज जो लोकांनी माझ्यावर जो विश्वास ठेवला आहे तो विश्वास मला कायमस्वरूपी टिकवून ठेवायचा आहे. शैक्षणिक व्यासपीठाची चळवळ आज अधिक व्यापक होत आहे. अनेक सहकाऱ्यांची त्याला साथ मिळत आहे. मी जरी चेहरा दिसत असलो तरी ह्या चेहऱ्यापाठीमागे अनेक माझे सहकारी आहेत, यांच्यामुळेच हे काम पुढं जात आहे. आणि एक शिक्षक म्हणून मी माझं प्रामाणिक काम करतो किंवा माझे सहकारी काम करतात, पण एक सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही ही चळवळ पुढं नेतो आहे. आणि यामध्ये अनेक आज घटक सहभागी आहेत. समाजातले अनेक घटक, अनेक अधिकारी यामध्ये योगदान देत आहेत. हमालापासून ते अगदी उच्चवर्गीयापासून सर्वजण यामध्ये योगदान देत आहेत. आणि भविष्यात आपण देखील या चळवळीत सहभागी व्हावं आणि ही चळवळ अधिक व्यापक करावी. आपल्या भागात असेल, आपल्या गावात असेल, एखाद्या विद्यार्थ्याचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी जी चांगुलपणाची जी चळवळ आहे ती आपण सर्वांनी पुढं नेऊया. एक शिक्षक म्हणून आम्हीही करू शकतोय, तसं तुम्हीही करू शकता. आणि सगळ्या शिक्षकांना विशेष करून माझं आव्हान आहे की आपण सर्वांनी मिळून हा देश पुढे नेण्यासाठी आपण खूप काही करू शकतो. आणि आपलं थोडंसं योगदान, अगदी आपल्या आपलं छोटंसं योगदान आपण समाजासाठी देऊ शकतो. आपला वेळ आहे, कारण समाज आपल्याकडे एक चांगल्या नजरेनं पाहतोय, एक आश्वासक चेहरा म्हणून पाहतोय. आणि ह्या चेहरा आपण चांगल्या पद्धतीनं वापरला तर समाजाचा आपण एक चांगला आरसा होऊ शकतो आणि समाज पुढे नेण्यासाठी आपण सर्व शिक्षकांनी मिळून नक्कीच एक चांगलं काम उभारू शकतो. धन्यवाद.
आज आपण भेटलो विनायक हिरवे सरांना. एक शिक्षक जर तळमळ असेल तर काय करू शकतो हे हिरवे सरांच्या कार्यातून आपल्याला दिसून येतं. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी झटत असतानाच समाजाच्या उत्तरदायित्वासाठी शैक्षणिक व्यासपीठ शाहूवाडीच्या माध्यमातून कोट्यावधीची निधी उपलब्ध करून समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचण्याचा सरांचा प्रामाणिक प्रयत्न आहे. अशाच पद्धतीचे शिक्षक समाजाच्या जडणघडणीमध्ये खूप मोलाची भूमिका पार पाडतात हे आपल्या लक्षात येतं. अनेक अडचणींना तोंड देत त्यांनी हे कार्य सदैव चालू ठेवलेलं आहे आणि इथून पुढच्याही काळामध्ये ते चालू राहील अशी आपल्याला आशा आहे. आजचा हा व्हिडिओ किंवा आजची ही मुलाखत आपल्याला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा. अशाच पद्धतीच्या आणखी मुलाखती ऐकण्यासाठी माझ्या निषेधित कॉर्नर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. भेटूया एका नवीन व्यक्तीसह एका नवीन भागामध्ये. धन्यवाद.